स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय. 2022 पूर्वी ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे ओबीसींच्या 34,000 जागांवरील आरक्षण आता बचावलंय. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे चालल्या आहेत, रखडल्या आहेत अशा बातम्या वाचत असाल. देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, पण तुमच्या भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यात. ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण का रद्द झालं होतं आणि आता ते कसं मिळालं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. राजकीय आरक्षण असायला हवं की नको ते संविधान निर्मात्यांनी केवळ 10 वर्षांसाठी ठेवलं होतं अशा अनेक डिबेट तुम्ही ऐकल्या असतील. तुमच्या रीलच्या फीडला सुद्धा याबाबतचे अनेक व्हिडिओ येत असतील. त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण कसं मिळालं ते आधी पाहूयात. SC/STचं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. याचा अर्थ राज्यघटनेत त्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण मात्र कायदा करून देण्यात आलंय. 1992च्या मंडल आयोगानंतर ओबीसी आरक्षण लागू झालं. मंडल आयोगाच्या हवाल्याने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% आरक्षण देण्यात आलं. हे ओबीसींचं आरक्षण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आहे. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू होत नाही. आरक्षण तर लागू झालं, त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होत होत्या. आता हे आरक्षण रद्द का झालं ते सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. 2021 साली एका याचिकेच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने भंडारा, वाशिम, नागपूर, अकोला, गोंदिया या 5 जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसींचं आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला. या 5 जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षणाची जी 50% मर्यादा आहे ती पाळली जात नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात कृष्णराव गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली. या याचिकेच्या निर्णयामुळे ओबीसींचं महाराष्ट्रातील अतिरिक्त राजकीय आरक्षण संपलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये SC/ST आणि ओबीसी मिळून 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही असं म्हणत कोर्टाने ओबीसी उमेदवारांची निवडणूक रद्द करून टाकली. याचिकाकर्ते कृष्णराव गवळी यांच्याशी मुंबई तकचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी संवाद साधला होता. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याला परवानगी मिळाली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात काय अडचण आहे या अनुषंगाने ही मुलाखत करण्यात आली होती. या मुलाखतीत कृष्णराव गवळी यांनी त्यांचे मुद्दे मांडले होते. यामध्ये ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी ट्रिपल टेस्ट करणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचं गवळी म्हणाले. आता ही ट्रिपल टेस्ट काय आहे ते सुद्धा समजावून घेऊयात. ही ट्रिपल टेस्ट म्हणजे मागास वर्ग आयोग स्थापन करायला हवा, ओबीसी समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी इम्पेरिकल डेटा सादर करायला हवा, घटनात्मक असलेल्या SC/ST आरक्षणाला धक्का न लागता 50%पेक्षा अधिक आरक्षण देण्यात येऊ नये. ह्या होत्या 3 गोष्टी ज्याला ट्रिपल टेस्ट असं म्हटलं जातं. आता यामध्ये जो एक महत्त्वाचा क्लॉज आहे तो म्हणजे इम्पेरिकल डेटाचा. इम्पेरिकल डेटामुळे मोठं राजकारण रंगलेलं तुम्ही पाहिलंय. हा इम्पेरिकल डेटा काय असतो आणि तो कसा गोळा करतात हे तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ शकता. आता हा इम्पेरिकल डेटा नसल्यामुळे ओबीसी आरक्षण देणं शक्य झालं नाहीये. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हा डेटा गोळा करण्यासाठी बांठिया समिती स्थापन केली होती. मात्र त्यात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. महाविकास आघाडीने केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटाची मागणी केली होती. मात्र तत्कालीन केंद्र सरकारने हा डेटा उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे कोर्टात केवळ तारखांवर तारखा पडत होत्या. एकतर राज्याला इम्पेरिकल डेटा गोळा करावा लागेल किंवा जातनिहाय जनगणना करावी लागेल. त्यातूनच ओबीसींसंदर्भातली सगळी माहिती ही मिळू शकणार होती. पण भारतात जातनिहाय जनगणना इंग्रजांच्या काळानंतर झालीच नाही आहे. त्यामुळे ओबीसींची संख्या किती आहे, त्यांना आरक्षण किती असायला हवं, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे या सगळ्याचा डेटा कुठेही उपलब्ध नाही आहे. आता येऊयात आताच्या निर्णयावर. सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की राज्यात 2022 पूर्वी म्हणजेच 2017च्या निवडणुका ज्या पद्धतीने झाल्या होत्या त्यावेळी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घेण्यात याव्या. अनुसूचित जाती जमातींसाठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 23%हून अधिक आरक्षण आहे तिथे ओबीसींच्या आरक्षणाचा टक्का कमी होणार आहे अशी परिस्थिती होती. मात्र आता या निर्णयामुळे ओबीसी उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ओबीसी आरक्षण का गेलं आणि ते परत कसं मिळालं हे विस्तृतपणे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, या माहितीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.